रात्रीची चपाती उरली की त्याचं काय करायचं तेच समजत नाही. हाच प्रश्न मला पण पडायचा, पण आता त्याचं काही टेन्शन नाही राहिलं, कारण मला ही भन्नाट अशी रेसिपी भेटली की आता मी मुद्दाम एखादी तरी चपाती जास्त करते. आणि व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही स्टार्टिंगला, हा पिझ्झा मी घरी बनवला आहे असा विश्वास तरी बसेल का हो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चपाती घ्यायची आहे आणि चपातीवर चीज लावायचे, नंतर टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि शेजवान चटणी व्यवस्थित सर्व बाजूंनी लावायचे. तुमच्याकडे एखादा सॉस नसेल तरी चालेल, पण कोणता तरी एक सॉस कंपल्सरी आहे. सॉस लावून झाला की त्यावर कांदा चिरलेला टाकायचा आहे. नंतर कोबी टाकला आहे मी इथे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाकीच्या भाज्या पण टाकू शकता, जसे शिमला मिरची, गाजर, टोमॅटो. मला जास्त भाज्या आवडत नाही त्याच्यामुळे मी फक्त कोबी टाकला आहे. नंतर वरून परत टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि चीज टाकलेला आहे मी. आता तव्यात थोडं तेल टाकायचं आहे आणि बनवलेला पिझ्झा तव्यावर ठेवायचा आहे. लो फ्लेमवर 10 मिनिटे झाकून ठेवायचे. 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता अगदी बाहेर मिळतो तसाच पिझ्झा तयार आहे. चपाती एवढी क्रिस्पी होते ना, आणि वर ही पिझ्झाची लेअर, एवढं भारी कॉम्बिनेशन आहे ना ही, की एकदा बनवला ना की तुम्हाला सारखं सारखं बनवून खावंसं वाटेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, आणि एकदा तरी नक्की बनवून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा इतका वेळ लावेल ना, इतकी भारी, इतकी भन्नाट रेसिपी आहे ना, की तुम्ही सारखं सारखं बनवून म्हटलं तरी खाल. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला